नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. शारदीय नवरात्री सुरू आहे आणि या नवरात्रीमध्ये आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो. तर या नवरात्रीमध्ये या नवरात्रीचे 4 प्रमुख अंग मानले जाते. तर त्यामधील पहिलं येतं ते म्हणजेच घटस्थापना, दुसरं अखंड दिवा आणि तिसरं येतं ते म्हणजेच माळाबंधन. म्हणजेच नवरात्रीमध्ये आपण ज्या काही माळा आपण देवीला अर्पण करतो तर त्यानंतर चौथा जो येतो जो घटस्थापनेचा प्राण मानला जातो आणि ते म्हणजेच कन्यापूजन. तर या नवरात्रीमध्ये कन्यापूजन कधी करावे, कसे करावे, त्यासोबतच कन्यांना आपण काय भेटवस्तू द्यावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू किंवा कोणतीच सेवा नाही केली तरीही तुम्ही कन्यापूजन हे करू शकता. तुमचं घर भाड्याचं असेल किंवा स्वतःचं असेल तरीही तुम्ही कन्यापूजन करू शकता. तर कन्यापूजन हे आपल्याला अष्टमीच्या दिवशी करायचं असतं. तर बघा, कन्यापूजन हे का करावे, तर बघा, जे स्त्रियांमध्ये देवी तत्व आहे तर त्याहीपेक्षा कन्यांमध्ये 100 पट जास्त देवी तत्व हे कन्यांमध्ये असते. आणि नवरात्रीच्या काळामध्ये आपण एक सवाष्ण देखील जेवू घालत असतो, पण त्याहीपेक्षा कन्यापूजन हे महत्त्वाचं मानलं जातं. तर तुम्ही कन्या या 1, 5, 8 किंवा जितक्या जमतील तितक्या देखील तुम्ही कन्यापूजन या करू शकता. कन्यापूजन हे अष्टमी तिथीला केले जाते. तर अष्टमी तिथी यावर्षी 30 सप्टेंबरला आलेली आहे आणि कन्यापूजन हे अष्टमी तिथीला करायचं असतं. खूप मोठा दिवस आहे कन्यापूजन, अष्टमी तिथी ही. तर या नवरात्रीतील अष्टमी तिथी हा दिवस मोठा मानला जातो. तसेच या नवरात्रीमध्ये दिवशी तुम्ही कन्यापूजन हे करू शकता, पण अष्टमी तिथीला जर तुम्ही कन्यापूजन केलं तर अतिउत्तम. आणि बऱ्याच ठिकाणी प्रत्येक दिवशी देखील एक एक कन्या बोलावून पूजा ही केली जाते. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असाल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा अष्टमी तिथीला आवर्जून तुम्ही कन्यापूजन हे करा. तर कन्यापूजनेला सुरुवात ही घरातील कन्येपासून करावी. तुमच्या घरामध्ये जर कन्या असेल, कुमारिका असेल तर तुम्ही तिच्यापासून सुरुवात करावी. तर कुलदेवी स्वरूप मानून आपल्याला कन्येची पूजा ही करायची असते. तर बघा, मुलींचे पाय धुवून पूजा करा आणि त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घाला. तर फक्त दूध किंवा खीर देखील देऊ शकता किंवा जेवण देखील तुम्ही देऊ शकता, ज्यामध्ये वरण भात, भाजी पोळी किंवा इतरही पदार्थ, तुम्ही गोड पदार्थ एखादा त्यामध्ये ठेवू शकता. तसेच कन्यापूजन करताना कन्यांना तुमच्या घरामध्ये बोलावूनच कन्यापूजन हे करायचं आहे. तसेच यथाशक्ती कन्येला भोजन आणि दान देखील द्यायचं आहे. तर दानामध्ये तुम्ही त्यांना उपयोगी पडणाऱ्या वस्तू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही ओढणी, गजरा, मेहंदी कोन, वस्त्र, ज्यामध्ये तुम्ही रुमाल, तर या वस्तू देखील देऊ शकता किंवा त्यांच्या आवडतीच्या म्हणजेच बांगड्या, गळ्यातील, तर या वस्तू देखील तुम्ही देऊ शकता. मुलींना जे आवडेल तर ते तुम्ही देऊ शकता. तर असे म्हटले जाते की 1 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींना बोलवावे. तर स्कंदपुराणामध्ये असे म्हटले जाते की कोणत्या वर्षाच्या मुलीला तुम्ही जेवू घातलं किंवा तिची पूजा केली तर त्याचं फळ काय मिळतं. तर बघा, जर 1 वर्षाची कुमारिका जेवू घातली किंवा तिची पूजा केली तर तुम्हाला मोक्ष आणि भोग प्राप्त होते. 2 वर्षाची मुलीची पूजा केली तर तुम्हाला ऐश्वर्य प्रदान करते. त्यानंतर 3 वर्षाची कुमारिका जर पूजन केलं तर ही त्रिमूर्ती असते आणि तिची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होते. त्यानंतर 4 वर्षाची कन्येचं पूजन केल्यानं तिच्यामुळे राज्यप्राप्ती होते. 5 वर्षाची ही रोहिणी असते, जिच्यामुळे विद्या प्राप्त होते. 6 वर्षाची कर्मसिद्धी देणारी असते आणि 7 वर्षाची ही चंडिका असते, जिच्यामुळे राज्यप्राप्ती होते. 8 वर्षाची ही शांभवी असते, जिच्यामुळे संपत्ती प्राप्त होते. 9 वर्षाची ही पृथ्वीवर राज्य करणारी असते आणि 10 वर्षाच्या मुलीची पूजा केली तर ही सुभद्र असते, तिची पूजा केल्याने सर्व सुख प्राप्ती होते. तर या सर्वच वर्षातील भेटतीलच असं नाही, तर तुम्हाला ज्या भेटतील त्या तुम्ही त्यांची पूजाही करू शकता. तर या सर्वांना कुलदेवी मानून आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. तर कन्यांना आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर कन्येचं पाय धुवायचं आहे आणि पाय धुतल्यानंतर ते कोरडे करायचे आहे आणि त्यानंतर त्यांच्या पायावर कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्यांना ज्या काही भेटवस्तू आणलेल्या आहेत तर त्या भेटवस्तू द्यायच्या आहे आणि हे करताना आपल्याला कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. ज्या कुमारिका
आहे, तर त्यापैकी एक तरी आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये येते आणि अन्न ग्रहण करते असे म्हटले जाते. तसेच तुम्ही कपडे देखील देऊ शकता. तुमच्या यथाशक्ती तुम्ही त्यांना भेटवस्तू दान करू शकता. त्यासोबतच गजरा देखील देऊ शकता. त्यानंतर त्यांना आवडणाऱ्या वस्तू द्या आणि भेटवस्तू म्हणून तुम्ही एका कन्येला नारळ देखील द्यायचा आहे. तर नारळ हा शेंडी त्यांच्याकडे करून आपल्याला याप्रमाणे त्यांना नारळ हा द्यायचा आहे. नारळाला देखील हळद-कुंकू अर्पण करायचं आहे आणि प्रत्येक कुमारिकेच्या पाया पडायचं आहे. पाया पडताना आपलं मस्तक तिच्या पायावर आला पाहिजे. याप्रमाणे आपल्याला तिच्या पाया पडायचं आहे. आणि कन्यापूजन अष्टमी तिथीला दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता. ही कन्या ही माझी देवी आहे असं मानून आपल्याला तिची पूजा करायची असते. आणि त्यानंतर त्यांना जे काही तुम्ही खायला बनवलं असेल तर ते खायला द्यायचं आहे. तर या पद्धतीने तुम्ही अवश्य या शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला जमेल तर त्या दिवशी देखील कन्यापूजन करा. पण अष्टमी तिथीला आवर्जून करा, कारण ही तिथी अतिशय महत्त्वाची आणि मोठी मानली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.